भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेतलाय। त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर 2 महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार असल्याची घोषणा गणेश नाईक यांनी मंगळवारी केली। दरम्यान यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढलाय। गणेश नाईक ठाण्यामध्ये जनता दरबार घेत असतील तर शिंदेंनी नवी मुंबईमध्ये फिरावं, मात्र शिंदे रुसून बसलेत असं राऊत म्हणाले। महाराष्ट्र थांबणार नाही, तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल। आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल, नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लागेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। त्यात चुकीचं काय आहे? गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत। शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात, तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते। राजकीय दृष्ट्या ते आज गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदेना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत। त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा। त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही। एकनाथ शिंदेनी फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे, पण ते रुसून बसलं असं कळलं मला।